विश्रामबाग पोलीस स्टेशन पुणे शहर सराईत गुन्हेगारास चोरीच्या गुन्ह्यात अटक करून 1,18,000 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत। विश्रामबाग पोलीस ठाणे बाह्यज्ञान संहिता 2023 कलम 303 अन्वये दाखल गुन्ह्यातील फिर्यादी हे दिनांक 20/12/2024 रोजी सायंकाळी 7:30 दरम्यान मूलचंद मिल बाजीराव रस्ता बुधवारी पेठ पुणे येथे दुचाकी पार्क करीत असताना एका अनोळखी व्यक्तीने त्याच्या पायाला गाडीचा धक्का लागला आहे असा वाद करून धक्का मारून गर्दीचा फायदा घेत त्याच्या खिशातील खरेदीसाठी आणलेले 48,000 रुपये रोख रक्कम संमतीविना काढून घेतल्याने अनोळखी व्यक्तीस विरोधात गुन्हा दाखल नोंद आहे। दाखल गुन्ह्याचा वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजयमाला पवार यांनी तपास पथकाचे पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे व पोलीस अंमलदार यांनी सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेशित केले होते। दाखल गुन्ह्याचे तपास विश्रामबाग पोलीस ठाणे पुणे शहर तपास पथकातील पोलीस अंमलदार अनिश शेख व सत्तप्पा पाटील यांनी तांत्रिक विश्लेषण व गोपनीय खबरच्या मदतीने सदरचा गुन्हा हा सिद्धार्थ विजय गायकवाड वय वर्ष 23 राहणार आरणेश्वर अण्णाभाऊ साठे नगर पुणे यांनी केलेला निष्पन्न करून त्यास ताब्यातून घेऊन त्याच्याकडून 48,000 रुपये रोख रक्कम व 70,000 रुपया किमतीची मोटरसायकल असा एकूण 1,18,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे। आरोपी हा दुचाकीवरून कट मारण्याच्या कारणावरून भांडण करून धक्काबुक्की करून खिशातून पैसे काढून गुन्हा करतो। तसेच आरोपी विरुद्ध सहकार नगर पोलीस ठाणे स्वारगेट पोलीस ठाणे येथे मारामारी व चोरीचे गुन्हा नोंद आहेत। सदरची कारवाई माननीय पोलीस आयुक्त प्रवीण कुमार पाटील, माननीय पोलीस उपायुक्त परिमंडळ 1 संदीप सिंह गिल्ल, माननीय सहपोलीस आयुक्त साईनाथ ठोंबरे यांच्या सूचना व मार्गदर्शनाखाली वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्रामबाग पोलीस स्टेशन श्रीमती विजयमाला पवार, पोलीस निरीक्षक श्री अरुण घोडके यांच्या सूचनेप्रमाणे पोलीस उपनिरीक्षक मनोज बरुरे, पोलीस अंमलदार अशोक माने, मयूर भोसले, सचिन कदम, गणेश काठे, आशिष खरात, अर्जुन थोरात, राहुल मोरे, शिवा गायकवाड, अनिश शेख, सत्तप्पा पाटील, संतोष शेरखाणे, नितीन बाबर व सागर मोरे यांनी केलेले आहे। जनहक्क टाइम्स सोबत संपादक आरती बाबर आणि उपसंपादक अकबर।